नमस्कार. संवाद आरोग्याच्या सत्रामध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. आज आपल्याबरोबर आहेत डॉक्टर वैशाली किल्लेकर. नमस्कार मॅडम. नमस्कार. डॉक्टर वैशाली किल्लेकर हे साधारणतः 10 ते 12 वर्ष या बोरिवलीमध्ये प्रॅक्टिस करत आहेत आणि सध्या ते बोरिवली वेस्टमध्ये ओरिजिन प्लस म्हणून एक हॉस्पिटल आहे तिथे कार्यरत आहेत. तर आज आपला विषय आहे ANC केअर म्हणजे अँटी नेटल केअर. याला म्हणतात मराठीमध्ये प्रसूतीपूर्व काळजी. आणि या विषयावर मॅडमशी आपण बोलणार आहोत. मॅडम, बऱ्याचशे ज्या स्त्रिया असतात त्या साधारणतः UPT करून येतात, म्हणजे युरिनची टेस्ट करून तुमच्याकडे येतात, किंवा एखाद्याचं पाळी चुकली तर त्या तुमच्याकडे येतात. या दोन्हीमध्ये समजा प्रेग्नन्सी पॉझिटिव्ह आली तर तुम्ही काय त्याच्यानंतर तुमचा ॲप्रोच कसा असतो ह्या पर्टिक्युलर केसला? ओके. सो ह्याच्यामध्ये अजून एक पॉईंट मला ॲड करावा असं वाटतो की आधीच्या ह्याच्यामध्ये लोकांची ही मान्यता होती की 3 महिन्याच्या आधी डॉक्टरांकडे नाही जायचं. पण आता अकॉर्डिंग टू द न्यूअर गाईडलाईन्स आणि आपण असं विचार करतो की जसं प्रेग्नन्सी टेस्ट पॉझिटिव्ह म्हणजे जशी तुमची पाळी एक पण दिवस पुढे गेली की लगेचच प्रेग्नन्सी टेस्ट करायला पाहिजे. लघवीमधून आपण ते आरामात करू शकतो. ते ओव्हर द काउंटर सगळ्या केमिस्टकडे अवेलेबल असतं प्रेग्नन्सी किट म्हणून. त्याच्यामध्ये फक्त 3 ड्रॉप आपल्याला लघवीचे घालावे लागतात आणि त्याच्यानंतर ते 2 लाईन आले की वी नो की आपल्याला ते प्रेग्नन्सी पॉझिटिव्ह आहे. जर ती लाईट लाईन आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला काही गोष्टी आपल्याला आणि कळतात की जसं एक्टॉपिक प्रेग्नन्सी म्हणजे जे गर्भ आहे ते नॉर्मल जागेवर नाही राहिलेलं आहे, ते कुठेतरी दुसरीकडे राहिलेलं आहे. त्याच्यामुळे ह्याचा जास्त इम्पॉर्टन्स आहे की युरिन प्रेग्नन्सी टेस्ट किंवा लघवीचा तपास हा लगेचच करायला पाहिजे. दॅट इज फर्स्ट थिंग. आणि सेकंड थिंग इज जर ते काही असं आपल्याला डिव्हिएशन फ्रॉम नॉर्मल म्हणजे आपण जे काही अगदी प्रॉपर डार्क लाईन नाही आली आहे तर मग बाकी काही एक्स्ट्रा टेस्ट आपण करतो. हे सगळं कळायला की काही प्रेग्नन्सीमध्ये प्रॉब्लेम येत नाही आहे त्याला पुढे जाण्यासाठी. आता जसं तुम्ही काही विचारलं की त्याच्यामध्ये आपल्याला काय केअर घ्यायची, तर त्याच्यामध्ये बेसिकली आपण हे प्रेग्नन्सीच्या मधली जी केअर आहे ते आपण 3 गोष्टींमध्ये डिवाईड करतो. त्याच्यामध्ये 3 महिन्याची केअर वेगळी असते. पहिल्या 3 महिन्याचे जे इन्स्ट्रक्शन असतात ते शेवटच्या 3 महिन्यापासून पूर्णपैकी वेगळे असतात. सो पहिले 3 महिन्याला आपण फर्स्ट ट्रायमेस्टर म्हणतो, नंतरच्या 3 महिन्याला आपण सेकंड ट्रायमेस्टर म्हणतो आणि त्याच्यानंतरच्या 3 महिन्याला आपण थर्ड ट्रायमेस्टर म्हणतो. आता फर्स्ट ट्रायमेस्टरमध्ये काय काळजी घ्यायची? सो बेसिकली फर्स्ट ट्रायमेस्टरचं काळजी म्हणजे हे की आपल्याला बाळाची स्टेबिलिटी घ्यायची आहे. बाळाला आपल्या गर्भामध्ये प्रॉपरली स्टेबिलाइज व्हायला टाईम द्यायचा आहे. तर त्याच्यामध्ये सर्वात इम्पॉर्टंट म्हणजे तुम्ही तुमच्या साईडनी थोडंसं चालण्याची जी स्टाईल आहे, आपण नॉर्मली मुंबईमध्ये तर एकदम फास्ट फॉरवर्ड आपण चालत असतो, तर तसं नाही. आपल्याला थोडंसं हालचाल जी आहे ती थोडी हळू करावी लागते. कारण जसं पाण्याचा ग्लास जर आपण घेऊन फिरतोय तर त्याच्यामध्ये मला लक्षात येईल की जर आपण फास्ट चालतोय तर त्याच्यामध्ये पाण्यामध्ये केवढी हालचाल होते. तर त्या हिशोबाने तुम्हाला आतमध्ये सुद्धा गर्भ जो असतो तो पाण्यामध्ये असतो, तर त्याच्यामुळे तुम्हाला ती हालचाल जी आहे ती तुमची थोडी स्लो मुवमेंट्स करणं गरजेचं आहे. दॅट इज फर्स्ट पॉईंट. सेकंड पॉईंट तुमचं खाण्यापिण्याचे चेंजेस म्हणजे डायटरी चेंजेस. आता डायटरी चेंजेसमध्ये काय, तर आपलं जेवढं पॉसिबल आहे तेवढं हेल्दी फूड म्हणजे घरी बनवलेलं ताजं जेवण. आम्ही घरचंच जेवतो पण त्याच्यामध्ये आपण फरसाण खातो किंवा घरी आणून आपण समोसे खातो, तर हे सगळं घरचं जेवण नाही. आपण घरचं जेवण म्हणजे घरी बनवलेलं प्रॉपर शुद्ध जे आहे त्याला आपण घरचं जेवण म्हणणार. तर त्याच्यामध्ये 4 मील्स आहेत ते सर्वात इम्पॉर्टंट आहेत. ब्रेकफास्ट, त्याच्यानंतर मग आपलं लंच आणि मग संध्याकाळचा नाश्ता आणि रात्रीचं जेवण. हे 4ही गोष्टी जे आहेत ते घरी प्रॉपरली होम कुक्ड फूड हवे. जर तुम्हाला असं वाटत असेल मॅडम एवढं काय आम्ही काय जेवण बनवत राहणार आहात का घरी, तर तेवढी जर जमत नसेल तर तुम्ही 4 वेळा पूर्ण जेवण जेवा. चपाती, भाजी, डाळ, भात या सिम्पल गोष्टीमध्ये एवढी जास्त ताकद आहे की तुम्हाला आणि काहीच गोष्ट बनवायची गरज नाही की मी आज हे बनवते आज ते बनवते बाळासाठी. काही गरज नाही. फक्त तुम्ही हे लक्षात ठेवा की तुमचं जे दर मीलमधलं जे प्रोटीन इनटेक आहे ते तुम्ही ॲडिक्वेटली घेताय की सगळ्या मील्समध्ये काही ना काहीतरी प्रोटीन आहे. आता प्रोटीन म्हणजे काय, तर आता जर व्हेजिटेरियन सोर्सेस आपण बघितलं तर त्याच्यामध्ये स्प्राउट्स येतात, म्हणजे अंकुर आलेले मूग, मटकी, चणे ह्याला आपण स्प्राउट्स म्हणणार. त्याच्यानंतर मग भाजलेले शेंगदाणे, त्याच्यानंतर पनीर, त्याच्यानंतर मग हिरवे वाटाणे, ते आपण सगळ्याच भाज्यांमध्ये घालू शकतो. दुसरी गोष्ट जे आपलं चपाती बनवण्याचं जे हे असतं
पीठ, तर त्याच्यामध्ये तुम्ही सोयाबीन पिसून घालू शकता. तर त्यांनीसुद्धा त्याची जी न्यूट्रिशन व्हॅल्यू आहे, न्यूट्रिशन व्हॅल्यू म्हणजे त्याच्यामध्ये प्रोटीनचा जो कंटेंट आहे तो चांगला होतो. आता बाळाला वाढण्यासाठी 3 खूप इम्पॉर्टंट घटक म्हणजे रक्तवाढीचं आयर्न, नंतर कॅल्शियम म्हणजे बोन्स बनवण्यासाठी, आणि थर्ड म्हणजे प्रोटीन. तर हे 3 घटक तुम्हाला एकदम ॲडिक्वेटली तुम्ही सप्लाय केले तर आपल्याला औषधं मिनिमल घ्यायला लागतात. म्हणजे फक्त 1 गोळी रक्तवाढीची, 1 गोळी कॅल्शियमची आणि प्रोटीनचं पावडर, बस. जर तुम्ही ते बॅलन्स डाएट तुम्ही घेत नसाल आणि आपण औषधं जे देतोय ते मग वाढत राहतात पुढे, असे. सो दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. सो डाएट हॅज अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट. कारण ॲज अ डॉक्टर मला असं वाटतं की मला माझ्या पेशंटला कमीत कमी औषधं द्यायची आणि जेवढं होऊ शकेल तेवढं माझ्या पेशंटनी ते नॅचरलमध्ये कव्हर करावं. म्हणजे ते बाळासाठी एकदम जास्त अब्झॉर्ब पण होतं नीट आणि बाळासाठी खूप जास्त इम्पॉर्टंट असतं. सो दॅट इज अनदर थिंग. आणि पहिल्या 3 महिन्यामध्ये दुसरी काळजी म्हणजे आउटस्टेशन ट्रॅव्हलिंग. म्हणजे तुम्ही जिथे राहताय तिकडच्या परिसरात तुम्ही फिरत असाल दॅट इज ओके, बट तुम्ही आउटस्टेशन म्हणजे ती जागा सोडून, मुंबई सोडून तुम्ही पुण्याला जाणार किंवा नाशिकला जाणार, तर ते सगळ्या गोष्टी नाही चालत पहिल्या 3 महिन्यामध्ये. दुसरी गोष्ट, रिलेशन्स पहिल्या 3 महिन्यामध्ये नाही ठेवायचे आणि शेवटच्या महिन्यामध्ये नाही ठेवायचे. मध्ये तुम्ही सेकंड ट्रायमेस्टर म्हणजे मधले जे 3 महिने आहेत त्याच्यामध्ये तुम्ही ठेवू शकता, पण त्याच्यामध्ये ॲडिक्वेट प्रोटेक्शन ठेवणं कंपल्सरी आहे. म्हणजे कॉन्डम किंवा निरोध याचा वापर कंपल्सरी असतो. त्याच्यानंतर मग तिसरी गोष्ट म्हणजे वजन उचलणं. वजन जे आपण म्हणजे उचलणं, आता मुंबईमध्ये व्हेरी फ्रँकली आपण जर बघितलं तर आधीच्या बायकांसारखं आपण काही खूप जास्त हेवी काम करत नाही की बाबा काही कुटतोय किंवा काय करतोय. आता सगळं मेकॅनाइज्ड याचं. हेवी वर्क म्हणजे काय? हेवी वर्क म्हणजे आपण बालडी फक्त उचलली आणि ठेवली किंवा कुठला मोठा डब्बा वरतून उचलला आणि खाली ठेवला किंवा काहीतरी पायाने पटकन ढकलून टाकलं, तर ह्या गोष्टी हेवी वर्कमध्ये येतात. ह्याच्यामुळे सुद्धा अचानक पटकन आतमध्ये ब्लिडिंग होऊ शकतं. ब्लिडिंग एकदा झालं की मग तुमचं जे प्रेग्नन्सीचं जे तुमचं टेन्युअर असतं ते थोडंसं वरखाली म्हणजे औषधं जास्त झाली, तुम्हाला बेड रेस्ट जास्त लागलं, या गोष्टींवर आपण पोचतो. तर त्याच्यामुळे पहिल्या 3 ट्रायमेस्टर, पहिले जे 3 महिने आहेत म्हणजे ज्याला आपण फर्स्ट ट्रायमेस्टर म्हणतो, त्याच्यामध्ये बाळाला प्रॉपर संगोपन जे होणं म्हणजे किंवा त्याच्यामध्ये जे प्रॉपरली स्टेबिलाइज होणं. तर पहिले तुमचं प्रेग्नन्सी टेस्ट जेव्हा पॉझिटिव्ह येतं तेव्हा आपण 4 आठवडे झालेले असतात. त्याच्या पुढच्या 15 दिवसांनी बाळाचे हार्टबीट एस्टॅब्लिश होतात. तर तेवढ्यापर्यंत दॅट इज द फर्स्ट माइलस्टोन अकॉर्डिंग टू अ गायनेक. तर एकदा हार्टबीट आले की बाळाची पकड स्ट्रॉंग झाली आणि मग त्याच्यानंतर तुम्ही भले थोडंफार परत कामासाठी तुम्ही जाताय किंवा आणि काही करताय तर दॅट इज ओके, पण त्याच्या आधी तुम्हाला जास्त काळजी घेणं कंपल्सरी आहे. अच्छा. आणि मला काय म्हणायचं की तुम्ही एकदा जी प्रेग्नन्सी डायग्नोज झाली आणि त्याच्यानंतर तुमच्याकडे आल्यानंतर पहिल्या ट्रायमेस्टरमध्ये म्हणजे पहिल्या 3 महिन्यांमध्ये जे काही तुम्ही सांगितलं ते तर आमच्या प्रेक्षकांना कळलं, पण त्यानंतर तुम्ही काय इन्व्हेस्टिगेशन त्यांना प्रिस्क्राईब करता किंवा काय आवश्यक आहे? हो. सो आता पहिल्यासारखं नाही राहिलं की आपण फक्त पहिल्या ट्रायमेस्टरमध्ये एकदा चेकअप असायचं आणि मग डायरेक्टली 7व्या महिन्यानंतर चेकअप असायचं. आता प्रॉपर गाईडलाईन्स दिलेले आहेत मुंबई ऑब्स्टेट्रिक गायनेक सोसायटीनी आणि दर 3 महिन्यामध्ये चेकअप्स आहेत, सोनोग्राफी आहेत. तर ह्याच्यामध्ये पहिल्या 3 महिन्यामध्ये जी पहिली सोनोग्राफी होते ती होते 6 आठवड्याला म्हणजे 1.5 महिन्याला आणि त्याच्यामध्ये आपण बघतो की बाळाचे हार्टबीट प्रॉपरली आलेत का. जर तुमची प्रेग्नन्सी टेस्ट लाईट पॉझिटिव्ह आली असेल तर मग आपण एक सोनोग्राफी त्याच्या आधीच्या आठवड्यामध्ये पण करतो ते बघायला की बाळ व्यवस्थित जागेवर आहे की कुठे रॉंग ठिकाणी संगोपन होतं. आणि दुसरी गोष्ट दुसरी जी सोनोग्राफी जी आपण रुटीनली करतो ती आपण NT स्कॅन म्हणून म्हणतो, जी आपली पहिले 3 महिने संपता आपण करतो, दॅट इज ॲट 11 to 13 वीक्स. तर ते अराउंड आपण 12व्या आठवड्यामध्ये करतो. तर ह्या सोनोग्राफीमध्ये सर्वात इम्पॉर्टंट म्हणजे बाळाचे जे मान आहे त्याच्या पाठची जी सॉफ्ट टिश्यू आहे तर त्या सॉफ्ट टिश्यूचं मेजरमेंट होतं. त्याचं सॉफ्ट टिश्यूचं मेजरमेंट आपल्याला 4 मिलीमीटरपेक्षा खाली हवं आहे. जर ते 4 मिलीमीटरपेक्षा खाली आहे म्हणजे बाळामध्ये सोनोग्राफिकच्या हिशोबाने काहीही मेंटल रिटार्डेशन येण्याची शक्यता नाही आहे.
अदर दॅन दॅट अलॉंग विथ दिस आपण ब्लड टेस्ट करतो. तर ब्लड टेस्टमध्ये जसं तुम्ही येता तेव्हा आपण बीटा HCG म्हणून ब्लड टेस्ट असतो, जो प्रेग्नन्सीचा ब्लड टेस्ट असतो, विच इज अन ॲब्सल्युटली म्हणजे कन्फर्मेटरी टेस्ट. त्याच्यामध्ये काहीच इफ बट काही नाही. म्हणजे ते केलं की आपल्याला क्लिअर कट माहिती आहे की प्रेग्नन्सी राहिली आहे की नाही राहिली. त्याची लेवल जर 5च्या वरती असतील म्हणजे 100% प्रेग्नन्सी आहे. जर त्याची लेवल 5च्या खाली आहे तर 100% प्रेग्नन्सी नाही आहे, हे आपल्याला अगदी क्लिअर कळतं. दुसरी गोष्ट, आपण त्याच्याबरोबर हिमोग्लोबिनचा टेस्ट म्हणजे CBC, थायरॉईडचा टेस्ट म्हणजे TSH आणि शुगरचे लेवल, जर शुगरचं 3 महिन्याचा कंट्रोल तुमचा कसा आहे ते बघण्यासाठी HbA1c म्हणून टेस्ट येतं, ते आपण करतो. आणि युरिनचा टेस्ट विच इज युरिन रुटीन. तर हे बेसिक टेस्ट आपण पहिल्या ट्रायमेस्टरमध्ये करतो. आणि जसं 12व्या आठवड्याची जी सोनोग्राफी असते तर त्याच्याबरोबर जे ब्लड टेस्ट होतात त्याला ड्युअल मार्कर म्हणतात, विच इज अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट आणि कंपल्सरी टेस्ट नावडेज. तर त्याच्यामध्ये परत आपण इट इज अ ब्लड मार्कर, ज्याच्यामध्ये 2 गोष्टी बघितल्या जातात. तुमचं एज फॅक्टर जे आहे, म्हणजे तुमचं जे प्रसूती आहे ती तुमची 30 वर्षाच्या आधी राहिली आहे का 30 वर्षाच्या नंतर राहिली आहे, विच इज अन इम्पॉर्टंट फॅक्टर, ते आपण बघतो. अदर दॅन दॅट तुमचं जे ब्लड जे आपण चेकअप करतोय तर ते आपण त्याच्यामध्ये घेतो आणि त्याचा एक आपल्याला ग्राफिकली आपल्याला एक रेप्रेझेंटेशन मिळतं सांगायला की ते बाळामध्ये काही मेंटल रिटार्डेशन येणार आहे की नाही आहे, विच इज अ व्हेरी सेन्सिटिव्ह टेस्ट आणि ही टेस्ट आपण मिस नाही करायला पाहिजे. सो ही एक इम्पॉर्टंट टेस्ट असते 12व्या आठवड्यामध्ये. अलॉंग विथ दॅट आपण बाकी ANC प्रोफाईल तेव्हा कंप्लीट करतो. म्हणजे ह्याच्यामध्ये HIV, HbSAg, HCV, VDRL हे नॉर्मल टेस्टिंग आपलं असतं. अलॉंग विथ दॅट जर काही त्या बाईला जर काही थकवा वगैरे वाटत असेल तर मग आपण विटॅमिन B12, विटॅमिन D3 आणि कॅल्शियम ह्या गोष्टी आपण त्याच्यामध्ये ॲड करू शकतो. अलॉंग विथ दॅट 12व्या आठवड्यामध्ये आपण टिटॅनसचे इंजेक्शनसुद्धा सुरू करणार. तर ते आपलं पुढच्या 3 महिन्याच्या केअरमध्ये येतं. अच्छा, आता तुम्ही म्हणालात की बऱ्याच वेळेला ते 12व्या आठवड्यात आपल्याला कळतं की काय ॲनॉमली आहे की नाही. तर त्या टेस्ट एक्झॅक्टली आपल्याच जिथे सोनोग्राफी होते त्याच सेंटरला होतात का कुठे बाहेर जायला लागतं त्या टेस्टसाठी? सो बेसिकली हे कुठल्याही डायग्नॉस्टिक सेंटरमध्ये होतं. आता आमच्या हॉस्पिटलमध्ये तर हे सगळं अवेलेबल आहे. आणि जर कुठल्या हॉस्पिटलमध्ये अवेलेबल नसेल तर जवळच्या तुमच्या सोनोग्राफी सेंटर जिथे ब्लड टेस्ट होते तिथे ते पॉसिबल होऊ शकतं. पण फक्त 3rd महिन्याची जी आहे सोनोग्राफी आणि ब्लड टेस्ट दॅट इज नॉट अ कम्प्लीट टेस्ट, कारण दॅट इज जस्ट द बिगिनिंग. आपण तेव्हा फक्त मेंटल रिटार्डेशन रूल आउट करतो. फिजिकल अबनॉर्मॅलिटी तेवढ्या लहान बाळामध्ये आपल्याला इमिजिएटली मिळत नाही, कारण तेव्हा जे बाळाचं वजन असतं ते फक्त 90 ग्रॅमपर्यंत किंवा 100 ग्रॅमच्या आतमध्येपर्यंत असतं. तर ते एवढ्या छोट्या बाळामध्ये सगळे अवयव एकदम क्लिअरली दिसणं आणि एकदम क्लिअर कट सांगणं खूप डिफिकल्ट असतं. त्याच्यामुळे आपण जे प्रॉपर एकदम क्लिअर बोलू शकतो ते 4.5 महिन्याच्या सोनोग्राफीला आपण बघतो. ते आपण पुढच्या 3 महिन्याच्या टेस्टिंगमध्ये मी सांगते तुम्हाला. ओके, आता ह्या टेस्ट झाल्यानंतर जो आपला स्कॅन तुम्ही करता किंवा काय करता, अशा वेळेला तुम्हाला समजा मूल आडवं आहे किंवा मुलाची पोझिशन काय आहे त्यानुसार तुमचे म्हणजे ट्रान्सफर्सला आपण म्हणतो की मूल आडवं आहे, तर त्यावेळेला तुम्ही काय काळजी जास्त घ्यायला सांगता का डिलिव्हरीसाठी त्यांना सांगता की सिझेरियन किंवा बाकीचे ऑप्शनच उपयोगी आहेत? व्हेरी फ्रँकली सर, त्याचा एवढा जास्त इम्पॉर्टन्स पहिल्या किंवा दुसऱ्या ट्रायमेस्टरमध्ये नाही आहे, कारण बाळ पाण्यामध्ये असतं. तर त्याच्यामुळे बाळ कंटिन्युअसली 360 डिग्री फिरू शकतं. त्याच्यामुळे पहिले तुमच्या 7व्या महिन्याच्या सोनोग्राफीमध्ये पर्यंतसुद्धा जर आडवं आलेलं असेल बाळ तरी काही प्रॉब्लेम नाही, कारण बाळ ते पूर्णपैकी नॉर्मली जसं त्याचं ओरिएंटेशन पाहिजे की डोकं खाली असायला पाहिजे त्या ओरिएंटेशनला ते येऊ शकतं. फक्त 7व्या महिन्यानंतर तुमचं जे झोपायची जी रीत आहे ती तुम्हाला लेफ्ट हँड साईडला झोपायचं आहे, म्हणजे डाव्या कुशीवर झोपायचं असं. आणि अदर दॅन दॅट जर 9व्या महिन्याच्या स्टार्टिंगला तेव्हासुद्धा जर असं होत असेल की ते आडवंच आहे तर मग त्याच्यामध्ये एक अजून एक्सटर्नल सिफॅलिक व्हर्जन म्हणून आहे जे आपण सोनोग्राफिक गायडेड करतो. तर त्याच्यामध्ये बाळाचं हार्टबीट चेक करता करता आपण बाळाला फिरवायचा प्रयत्न करतो. जर ते आपल्याला सक्सेसफुल झालं आणि त्याच्या 1 तासानंतर किंवा एक मिनिमल 3 आवर्सपर्यंत पेशंट एकदम इंटेन्सिव्ह केअरमध्ये असते, कंटिन्युअस आपल्याला हार्टबीट मॉनिटरिंगमध्ये असते. त्याच्यामध्ये जर हार्टबीट्स काही डिट्युरेट झाले नाही, काही प्रॉब्लेम नसेल तर ते जेव्हा ते सरळ होऊन जातं मग ते तसंच फिक्स राहतं आणि त्याची मग आपण प्रॉपरली आपल्याला वजायनल खालून डिलिव्हरी करता येते. फक्त जर ते परत रिव्हर्शन म्हणजे परत जर ते रोटेट झालं मग
त्याच्यानंतर मग देन इट इज कंपल्सरीली अ सिझेरियन सेक्शन जर ती पहिली प्रेग्नन्सी असेल तर. आणि सेकंड प्रेग्नन्सी असेल तर मग आपण तरी पण कळा आपण इनिशिएट करू शकतो. हो, जर कळा इनिशिएट केल्यानंतर जर ते कुठली एक पोझिशन घेत असेल म्हणजे डोकं खाली किंवा बटक्स खाली असं जर पोझिशन घेत असेल तर मग आपण नॉर्मल डिलिव्हरीचा ट्रायल देऊ शकतो. म्हणजे बटक्स खाली असतील म्हणजे आपण त्याला ब्रीच प्रेझेंटेशन म्हणणार. त्यावेळेला सुद्धा आपण नॉर्मल डिलिव्हरी करू. सेकंड प्रेग्नन्सी असेल तर. पहिल्या प्रेग्नन्सीमध्ये आपण नाही देत कारण तिकडचे सगळे स्नायू म्हणजे सगळे मसल्स खूप टाईट असतात आणि त्याच्यामध्ये चान्सेस की बाळाचं डोकं अडकणं ह्याची खूप जास्त हे असते. सो आता मुंबई ऑब्स गायनेक सोसायटीने रेकमेंड केले की प्रायमी विथ ब्रीच इज अ क्लिअर कट इंडिकेशन ऑफ सिझेरियन सेक्शन. ओके. हां, तुम्ही बाकीच्या सगळ्या डॉक्टर चांगली माहिती दिली. म्हणजे तिसऱ्या महिन्यापर्यंत काय करायचं आहे काय नाही करायचं. यात मला विचारायचं आहे, हा कधी कधी बाळ आहे ते आतमध्ये गुदमरून डेड होतं किंवा मरतं किंवा काय, तर त्याचे काही साईन्स कधी कधी स्त्रीला कळत नाहीत, तर ते तुमच्याकडे डायरेक्ट आलं तर ते डायरेक्ट कसे येतात आणि त्यांची हालचाल थांबते, बाळाची हालचाल थांबते किंवा बाळाचे ठोके कमी होतात किंवा व्हॉट युअर थिंक. सो आता ह्याच्यामध्ये कसं आहे माहिती आहे, जे प्रेग्नन्सी आतमध्ये मृत होणं हे कुठल्याही 3 महिन्यामध्ये होऊ शकतं. आता पहिल्या 3 महिन्याचे जे रिझन असतात ते वेगळे असतात. त्याच्यामध्ये जर अगदी हार्टबीट येण्याच्या आधी जर बाळ आतमध्ये गेलं असेल तर त्याच्यामध्ये सर्वात इम्पॉर्टंट प्रॉब्लेम जे आईचं आणि म्हणजे त्या बाईचं आणि त्याच्या हजबंडचे जे जीन्स जे मिक्स होतात ते जे जीन्स मिक्सिंगमध्ये जर काही प्रॉब्लेम असेल तर त्याच्यामुळे असं होऊ शकतं की ते जे बाळ आहे त्याच्यामध्ये क्रोमोझोमल प्रॉब्लेम आला आणि त्याच्यामुळे ते गर्भपात होतोय. तर तो मिस्ड अबॉर्शन जो आहे जर हार्टबीट म्हणजे 6वा आठवडा पोचण्याच्या आधी होत असेल तर मग आपल्याला त्या दोघांचेही कॅरिओटायपिंग म्हणून एक टेस्ट असतो, ब्लड टेस्ट, ते आपल्याला चेक करून मग आपल्याला पुढच्या प्रेग्नन्सीमध्ये ॲडिक्वेट काळजी घेता येते किंवा आपल्याला जेनेटिक काउन्सिलिंग करता येतं, ज्याच्यामध्ये आपल्याला कळतं की काही प्रॉब्लेम असेल तर त्याला कसं हँडल करायचं किंवा पेशंटला कसं समजायचं की तुमच्या पुढच्या बाळामध्ये किती रिस्क आहे. दुसरी गोष्ट, जर ते बाळाचे हार्टबीट आल्यानंतर जर ते जात असेल पहिल्या ट्रायमेस्टरमध्ये किंवा सेकंड ट्रायमेस्टरमध्ये तर त्याच्यामध्ये काय असतं की जास्त चान्सेस हे असतात की आयदर ज्या फोड्यामधून ते अंड निघालेलं असतं तर त्याचं काम असतं की आपल्याला प्रोजेस्ट्रॉन आणि इस्ट्रोजनचे हॉर्मोन सप्लाय करायचे असतात जे आपल्याला गर्भाला अगदी व्यवस्थित सांभाळून ठेवतील. जर कधी फॉर वॉट एव्हर रिझन जर त्याच्यामध्ये जर रक्तपुरवठा व्यवस्थित नसेल आणि ते जर व्यवस्थित हॉर्मोन सिक्रेशन करत नसेल तर त्याच्यामुळे असं होऊ शकतं की जे बाळाला किंवा जे गर्भाला जे सपोर्ट असायला पाहिजे तो कमी पडतो. तर अशी जर पहिली हिस्ट्री असेल तर सेकंड जेव्हा प्रेग्नन्सी राहते तेव्हा आपण हॉर्मोनचे पण टेस्टिंग करतो की प्रेग्नन्सी व्यवस्थित सपोर्ट होते की नाही बॉडीकडून, तर ते आपण इझिली औषधं एक्स्ट्रा देऊन ते आपण पुढची प्रेग्नन्सी पुढे घेऊ शकतो, त्याला काहीच प्रॉब्लेम येत नाही. दुसरी गोष्ट की आपल्याला जर इन केस ते हार्टबीट आल्यानंतर गेलं तर सेकंड रिझन अशी असते की कधी कधी स्वतःच्या बॉडीमध्ये अशा गोष्टी असतात जे बाळाला जाऊन प्रॉब्लेम करतात. का प्रॉब्लेम करतात? कारण ह्याच्यामध्ये जे गर्भ असतं ते फक्त तुमचे स्वतःचे जेनेटिक्स नसतात, हे तुमचं आणि तुमच्या हजबंडचे मिक्स जेनेटिक्स असतात. त्याच्यामुळे त्या बॉडीला ते एक्सेप्ट करायला लागतं. जसं ऑर्गन ट्रान्सप्लांट करतो तेव्हा बॉडीला एक्सेप्ट करायला लागतं, तर ते जर एक्सेप्टन्स नसेल तर त्याच्यामुळे ह्या प्रॉब्लेम्स होऊ शकतात. आणि प्लस आतून जे काही इम्युनॉलॉजिकल फॅक्टर म्हणजे ANA पॉझिटिव्ह, लुपस किंवा DSDNA असे जे काही अगदी रेअर गोष्टी आहेत किंवा जोग्रेन सिंड्रोम म्हणून असतं तर त्याच्यामुळे असे प्रॉब्लेम्स येतात की जे अगदी छोटे छोटे रक्तवाहिनी जे तिकडे पोचतात बाळाला रक्तपुरवठा पोचवायला तर त्याच्यामध्ये क्लॉट फॉर्मेशन होतं. ते क्लॉट फॉर्मेशन झाल्यामुळे रक्तपुरवठा जर बंद झाला तर आतमध्ये बाळ कसं जगणार? ते नाही जगू शकत. पण असे प्रॉब्लेम्स आपण ब्लड टेस्टनी आपण आधीच पूर्वपैकी आपण ते प्रॉपरली कळून घेऊ शकतो आणि पुढच्या प्रेग्नन्सीमध्ये खूप व्यवस्थितपणे आपण ते पुढे पार घेऊ शकतो असं आहे. आणि जर थर्ड ट्रायमेस्टरमध्ये होणं तर त्याचे रिझन खूप जास्त म्हणजे जर तुमचं BP खूप हाय जात असेल किंवा डायबिटीज प्रेग्नन्सीमुळे आली असेल किंवा तुमचं स्वतःहून आधीपासून डायबिटीज होतं आणि ते खूप अनकंट्रोल झालं असेल किंवा फॉर वॉट एव्हर रिझन जर तुम्हाला तेव्हा खूप हाय ग्रेड ताप आलेला असेल तर ह्या सगळ्या गोष्टींमुळे सुद्धा असं होऊ शकतं की प्रेग्नन्सीला त्रास होतोय. जर आता तुम्हाला स्वतःला कसं करणार तर
पहिले 3 महिन्यामध्ये करण्यासारखं नाही आहे, कारण बाळाची हालचाल नसते किंवा बाळाची हालचाल असली तरी तुम्हाला कळण्यासारखं नसतं. तर ते आपल्याला सोनोग्राफीमध्येच कळतं. तर त्याचं आपल्या जसं मी सांगितलं की आपल्याला 6 आठवड्याला सोनोग्राफी एक असते आणि 12 आठवड्याला असते, तर त्याच्यामध्ये आपल्याला ॲडिक्वेटली कळतं. दुसरं आपल्याला कसं कळू शकतं की जर चुकून तुम्हाला काही खूप जास्त व्हाईट डिस्चार्ज व्हायला लागला किंवा काही ब्राऊन डिस्चार्ज खालून वजायनामधून व्हायला लागला किंवा थोडंसं ब्लिडिंग व्हायला लागलं, तर तेव्हा तातडीने तुम्ही जर तुमच्या डॉक्टरांकडे गेला तर तेव्हा लगेचच आपल्याला ते इन्व्हेस्टिगेशन म्हणजे सोनोग्राफी, कारण तेव्हा आपल्याकडे डॉपलर मशीन जे असतं ती सोनोग्राफीनी त्या डॉपलर मशीननी आपण हार्टबीट चेक करू शकत नाही, म्हणून पहिल्या 3 महिन्यात सोनोग्राफीच करावी लागते. तर सोनोग्राफीमध्ये आपल्याला कळतं की हार्टबीट व्यवस्थित आहे की नाही आहे आणि बाजूला काही रक्त साखळलं की नाही आहे. जर रक्त साखळलं असेल पण बाळ व्यवस्थित असेल तर आपण त्याला परत पुढे घेऊ शकतो प्रॉपरली ॲडिक्वेट मेडिसिन आणि रेस्ट देऊन. आणि जर सेकंड ट्रायमेस्टरमध्ये जर असं तुम्हाला जे पहिले फर्स्ट टाइमर्स जे असतात म्हणजे ज्यांना पहिल्यांदा बाळ राहिलं तर त्यांना स्वतःच्या बाळाची हालचाल कधी कळते ती 6व्या महिन्यापासून कळायला लागते प्रॉपरली. त्याच्या आधी मध्येच काहीतरी फिरते असं वाटू शकतं, बट अदर दॅन दॅट असं मेजरली एव्हरी टाईम कळते असं होत नाही. सेकंड जे प्रेग्नन्सी आणि त्याच्या पुढे जे असतात तर त्याच्यामध्ये लवकर कळू शकतं, कारण आपल्याला स्वतःला एक आयडिया आलेली असते की मला हे त्रास व्हायचे किंवा मला हे असं वाटायचं आणि नंतर मला कळायला लागलं की हां हेच मूवमेंट आहेत. तर ती क्लॅरिटी असते, त्याच्यामुळे सेकंड टायमर्समध्ये त्यांना लवकर कळतं की बाळ हलतंय की नाही. त्याच्यामुळे ती एक सर्वात इम्पॉर्टंट साईन आहे. जर आईनी सांगितलं की नाही माझं बाळ नीट हलत नाही आहे तर आपल्याला खूप अलर्टनी आपल्याला एक्स्ट्रा इन्व्हेस्टिगेशन बाळाचे हार्टबीट चेक करून सगळं बघायला इम्पॉर्टंट असतं की बाळाला रक्तपुरवठासुद्धा नीट पोचतो आहे का आणि तिचं डाएट वगैरे नीट आहे का, तिने दुर्लक्ष केलं आहे का स्वतःकडे, कारण बाळ जसं वाढते तसं तुमचं न्यूट्रिशन वाढायला पाहिजे. तुम्ही जर त्याच्यामध्ये हलगर्जीपणा केला किंवा तुम्हाला जर फॉर वॉट एव्हर रिझन कंटाळा आला तर मी रोज किती खाणार ॲपल मॅडम अशातल्या गोष्टी जर झाल्या तर मग काय करू शकतो, काहीच नाही करू शकत. तर तुम्ही जर जेवलात नीट तरच तुमच्या गर्भाला मिळणार, तर त्या हिशोबानेच तुम्हाला ते पुढे जायला लागतं. सो एक थर्ड ट्रायमेस्टरमध्ये आई स्वतः सांगते की हो मला आज बरोबर वाटत नाही आहे फिरणं बाळाचं, तर त्याप्रमाणे मग आपण ते इन्व्हेस्टिगेशन करून हेल्प करू शकतो जर बाळ मेलं नसेल तर आतमध्ये, आणि जर आतमध्ये प्रॉब्लेम झाला असेल तर मग ते आपल्याला तातडीने ॲडमिट करून काढून घ्यावं लागतं. पण ते काढून घेताना तुम्ही कुठली मेथड वापरता, सीझर म्हणजे नाही, जर मृत झालं असेल तर आपण आता मेडिसिन्स खूप इफेक्टिव्ह आहेत, ते आपण वजायनल डिलिव्हरीज आपण ट्राय करतो आणि ती वजायनल डिलिव्हरी इवन इफ इट इज अ फुल टर्म प्रेग्नन्सी तरी पण आपण खालून व्यवस्थित ॲडिक्वेटली करू शकतो. द रिझन बिंग की ह्याच्यामध्ये सीझर लागत नाही इज कारण बाळाला मसल टोन नसतो. बाळ एकदा मृत झाल्यानंतर त्याच्यामध्ये काहीच जीव नसल्यामुळे त्याची सगळे स्नायू एकदम सॉफ्ट पडतात, त्याच्यामुळे ते दबून निघू शकतं, श्रिंक होतं ते असे. तर त्याच्यामुळे ते कितीही लेवलला दबून ते बाहेर निघू शकतं. पण जेव्हा जिवंत असतं तेव्हा आपण सिझेरियनचा हा एक मुद्दा पुढे काय येतो, कारण एका लिमिटच्या बाहेर ते दबून बाहेर निघू शकत नाही, म्हणून मग तो आपल्याला सिझेरियनवर काही गोष्टींमध्ये जायला लागतं. अच्छा मॅडम, आणखीन एक महत्त्वाचा प्रश्न या शेवटचा कदाचित या सत्रातला की डेंजर साईन ज्या आहेत प्रेग्नन्सीमध्ये थोड्याफार तुम्ही सांगितल्याच आहेत, पण मेनली कुठल्या साईन्स समजा आला, कुठली लक्षणं आली तर त्या स्त्रीनी लगेच तिच्या गायनोकॉलॉजिस्टला किंवा कुठल्या तरी डॉक्टरला कन्सल्ट करणं आवश्यक आहे. ओके, सो जसं मी आधीच सांगितलं की पहिल्या 3 महिन्यामध्ये जर तिला खालून जर व्हाईट डिस्चार्ज जात असेल, सफेद पाणी जात असेल किंवा रक्त जात असेल किंवा काहीही खालच्या पोटामध्ये किंवा पाठीमध्ये खालच्या साईडला जर दुखत असेल तर ह्या सगळ्या गोष्टींसाठी त्यांना डॉक्टरांकडे जायचं आहे आणि मग देन ॲडिक्वेट केअर विल बी टेकन. सेकंड ट्रायमेस्टरमध्ये जर तुम्हाला सफेद पाणी खूप जास्त जात असेल तर त्याच्यामध्ये कधी असं होतं की तुमचं गर्भाशय जे आहे ते गर्भाला सोडत असू शकतं. तर तुमचं तेव्हा चेकअप महिन्यातून एकदा असल्यामुळे तुम्हाला इम्पॉर्टंट आहे की जर असं काही मध्येच काही तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही स्वतःहून डॉक्टरांकडे जाणं भाग आहे. तिसऱ्या ट्रायमेस्टरमध्ये जर बाळ कमी फिरत असेल किंवा तुम्हाला स्वतःहून जर डोकं दुखत असेल किंवा डोळ्याच्या समोर अंधारीसारखी येत असेल मध्ये किंवा काही डोळ्याच्या समोर व्हाईट स्पॉट्स येत असतील, ब्लॅक स्पॉट्स येत असतील किंवा उलटीसारखं जास्त होत असेल तर ह्या सगळ्या गोष्टींमुळे जर होत असेल तर तुम्हाला ते येऊन दाखवणं भाग आहे. जर तुम्हाला काही मेडिकल इंडिकेशन्स अजून असतील, म्हणजे आधीपासून तुम्हाला ब्लड प्रेशर आहे, डायबिटीज आहे किंवा आकडीचा त्रास आहे किंवा
ट्युबरक्युलोसिस आहे किंवा कुठल्याही प्रकारचं तुम्हाला जर मेडिकल प्रॉब्लेम होता तर तुमचे जे चेकअप्स असतात ते नॉर्मली जे आपण एका महिन्यामध्ये करतो ते सगळेच डॉक्टर 15-15 दिवसामध्ये बोलवू शकतात टू कीप अ क्लोज वॉच. तर त्या हिशोबाने मग आपण ते प्रॉपरली टायमात ते पकडू पण शकतो आणि त्याला प्रॉपरली कंट्रोल पण करू शकतो. ओके. मित्रांनो, आज आपण पाहिलं की डॉक्टरांनी अतिशय सुंदररित्या आपल्याला माहिती दिली आहे की या 3 महिन्यामध्ये काय प्रॉब्लेम होऊ शकतात, दुसऱ्या 3 महिन्यामध्ये काय प्रॉब्लेम होऊ शकतात, तिसऱ्या 3 महिन्यामध्ये काय प्रॉब्लेम होऊ शकतात, याची एकदम तंतोतंत माहिती आपल्याला मिळालेली आहे. माझ्या गावाकडले जे काही प्रेक्षक आहेत त्यांनीसुद्धा ती विशिष्टरित्या आत्मसात करावी आणि त्यानुसार काही स्टेप्स आहेत त्या आपण घ्याव्यात. आजचं हे सत्र मी आज इथेच संपवतो आहे. पुढल्या सत्रामध्ये तुम्हाला मॅडम कुठल्या विविध प्रकारे प्रस्तुती केली जाते किंवा टाईप्स ऑफ लेबर या विषयावर आपण बोलणार आहोत. तोपर्यंत इथेच थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.